UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब, गृहमंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ खातं जाणार असल्याचीही सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी बैठक, रमेश चेन्नीथला आणि नाना पटोलेंच्या उपस्थितीत टिळक भवनात बैठकीचं आयोजन। ठाकरे गटाची दुपारी 12 वाजता बैठक, पराभवाची कारणे, आढावा आणि आगामी काळात पक्षबांधणीच्या अनुषंगानं चर्चा होणार। ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणूक घेण्यास कोर्टाचा नकार, जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलं। मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यात तफावतीच्या तक्रारी नाहीत, निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं राबवली, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। जोगेश्वरी पूर्वेतील शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर फेर मतमोजणीसाठी कोर्टात जाणार, निकाल घोषित करण्याआधी 1 तास पोलिसांनी गेटवरच अडवून ठेवल्याचा आरोप। भारत जोडो नंतर काँग्रेस आता ईव्हीएम छोडो यात्रा काढणार, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा। ईव्हीएम मोदी शहांच्या घरात ठेवा, आम्हाला मतपत्रिकेवरच मतदान हवं, काँग्रेस आक्रमक। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा, महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधात आता मागे हटायचं नाही, पराभूत उमेदवारांना शरद पवारांचं आवाहन, कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचाही निर्णय, सूत्रांची माहिती। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला, पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज, भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची टीका। आम्ही काम करत नाही, सिद्ध करून दाखव, राऊतांच्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पहिल्यांदा बोलले, सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार हा राजकीय पक्षाचा अधिकार आहे, एएनआयच्या मुलाखतीत चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याचं ठरवलंय, रामदास आठवलेंचा दावा, तर शिंदेंनी उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री व्हावं, आठवलेंचा सल्ला। केंद्राकडून माल वाहतुकीला चालना देणाऱ्या राज्यातील 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, मनमाड जळगाव आणि भुसावळ खंडवा या नवीन मार्गांचा समावेश। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत प्रशासनाला सूचना, एसटी कर्मचाऱ्यांचा अडकलेला बोनस तातडीनं देण्याचे आदेश। राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि हरियाणातील 6 जागांसाठी 20 डिसेंबरला पोटनिवडणूक। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या, 27 नोव्हेंबरपासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय, वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 वर। सोने 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली, सोनं 76,200 रुपये तोळा, तर चांदी 89,000 रुपये किलोवर। निफाडमधील तापमानाचा पारा 8.8, तर मुंबई उपनगरातील किमान तापमान 17 अंशावर, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।